सर्वांना नमस्कार। आता मी रोह्यातील सर्वात मोठी असणारी औद्योगिक वसाहत म्हणजे धाटा औद्योगिक वसाहत येथे आहे। आपल्याला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन आणि संविधानाने अधिकार देऊन सुद्धा जो कामगारांचा अधिकार आहे की स्थानिक 80% आणि बाहेरील 20% असे कामगार औद्योगिक वसाहतीमध्ये राहिले गेले पाहिजेत, परंतु असं कुठेही न होता आज स्थानिक तरुण असतील, स्थानिक इथले कामगार असतील, हे बेरोजगार झालेले आहेत। कित्येक वर्ष एकाच पक्षाच्या हातात किंवा एकाच व्यक्तीच्या हातात आपण संधी देऊन सुद्धा आपल्या स्थानिक तरुणांना कशा प्रकारे कित्येक वर्ष कॉन्ट्रॅक्टच्या नोकऱ्या करायला लागत आहेत आणि आता तर कॉन्ट्रॅक्टच्या नोकऱ्या नशिबी लागण्यासाठी कित्येक जणांच्या हातापाया जोडायला लागत आहे। त्यामुळे माझा पहिलाच मुद्दा आहे तरुणांना रोजगार, आणि हा रोजगार निर्मितीसाठी आपण एक स्थायी समिती स्थापना करणार आहोत। त्या स्थायी समितीमध्ये असं असेल की आपल्या ज्या पूर्ण जी गुणेश्वर जिल्हा परिषद गट आहे याच्यामध्ये 15 ग्रामपंचायत येतात। या 15 ग्रामपंचायतीमधले प्रत्येक गावातील राजकारण विरहित असलेले गावकीतील 2 व्यक्ती म्हणजे त्यांचे प्रतिनिधी, गावाचे प्रतिनिधी आपण 2 नेमणार आहोत। असे 30 प्रतिनिधी नेमणार आहोत। त्यानंतर पत्रकार 20% म्हणजे 10 पत्रकार या स्थायी समितीवर असणार आहेत। त्यानंतर जे आजूबाजू परिसरातील आपल्या असलेल्या स्थायी संस्था म्हणजे सामाजिक संस्था असतील त्यांचे 10 प्रतिनिधी आणि सर्वात शेवटी फक्त 10% राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, असे आपण 60 जणांची ही स्थायी समिती ओपन करणार आहोत, या MIDCवर स्थापन करणार आहोत। या स्थायी समितीचे मेन धोरण असेल की आजूबाजूची परिसरातील ज्या काही समस्या असतील म्हणजे जे केमिकलयुक्त पाणी असेल किंवा तरुणांचा रोजगार असेल हे कशा प्रकारे पूर्ण करता येईल हे मेन स्थायी समितीचं धोरण असणार आहे। त्याचप्रमाणे ज्या कंपन्यांमधून पूर्ण औद्योगिक वसाहतीमधून जो CSR गोळा होतो तो CSR समान प्रत्येक गावाला, प्रत्येक ग्रामपंचायतीला आणि मूलभूत गरजांना कसा पुरवण्यात येईल याचा पूर्ण विस्तार किंवा पूर्ण निर्णय ही स्थायी समिती घेईल। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर तरुणांच्या रोजगार संबंधित जर आपण पाहिलं तर रोजगार कशा प्रकारे आपण नवनवीन रोजगार उपलब्ध करू शकतो, तर कुठल्या कंपनीमध्ये कुठल्या गोष्टीची आवश्यकता असेल तसे आपण ह्या स्थायी समितीच्या माध्यमातून प्रस्ताव देत आपण रोजगारीची एक नवीन निर्मिती करू शकतो। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर या संपूर्ण MIDCमध्ये असणारा पूर्ण MIDCमध्ये काही घटना घडत असतात। या घटनांवर बारकाईने लक्ष देऊन कंपनी आणि तसेच पीडित याला दोघांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न ही स्थायी समिती करेल। त्यामुळे या स्थायी समितीची निर्मिती होणे खूप गरजेचे आहे आणि मी निवडून आल्यानंतर पहिली निर्मिती या स्थायी समितीची करणार आहे। म्हणून मी माझा पहिला मुद्दा मांडलेला तरुणांना रोजगार आणि स्थायी समितीची निर्मिती। त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की मला बहुमताने विजयी करा आणि आपल्या या स्वप्नांना साकार करा। धन्यवाद।